ज्या छत्रपती संभाजी महाराजांना जवळपास 40 दिवस क्रूरपणे मारलं, हिंदूंवर अत्याचार केले, त्याच औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून वाद उपळलाय। दख्खनवर चाल करून आलेला औरंगजेब पुन्हा परतलाच नाही। शेवटी त्याचा अहमदनगर म्हणजे आत्ताचे अहिल्यानगरमध्ये मृत्यू झाला। त्याची छत्रपती संभाजीनगर जवळील खुलताबाद येथे कबर आहे, परंतु ही कबर अनेक वेळा वादात सापडली आहे। अगदी बाळासाहेब आंबेडकरांनी कबरीवर फुले चढवली तेव्हा आणि अबू आझमीने आता वक्तव्य केलं तेव्हा सुद्धाही। परंतु छावा सिनेमा आल्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांची केलेली क्रूर हत्या पाहिल्यानंतर औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी केली जाऊ लागली आहे। हिंदू सेनेनं त्याला बर्बर शासक घोषित करून त्याच्या नावाने असलेल्या रस्त्यांची नावे बदलण्याची व कबरीचे अवशेष अरबी समुद्रात विसर्जित करण्याची मागणी गृह मंत्रालयाकडे पत्राद्वारे केली आहे। यानंतर छत्रपती उदयनराजे भोसलेंनीही पत्रकार परिषद घेत असे म्हटले आहे की छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण व दैवतीकरण सुरू आहे। त्याचे येथे उरूस भरवले जात आहेत। हे आमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे। हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची कबरच उखडून टाकली पाहिजे असं उदयनराजेंनी म्हटलं। परंतु पुरातत्व विभागाकडून 2011 ते 2023 अशा एकूण 12 वर्षात तब्बल 6.5 लाख रुपयांचं अनुदान देण्यात आले। त्यानंतर मंत्री नितेश राणेंनी सुद्धा आक्रमक होत औरंगजेबाच्या कबरीबाबत पहाटे गुड मॉर्निंग होईल असं म्हटल्याने आता या वादानंतर औरंगजेबाची कबर पाडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। मंडळी, तुम्हाला काय वाटतं? औरंगजेबाची कबर पाडली जाईल का? बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।